प्राप्त प्रसंगी आज या ठिकाणी सर्व परिचित सर्वांना माहीत आहे की आज आपण कुठल्या कारणाने इथं आलो आहे. आज या शेळके पाहुण्यांच्या दरबारामध्ये, शेळके पाहुण्यांच्या या भूमीमध्ये खऱ्या अर्थाने जगाचे मालक माझे संत सद्गुरू बाळूमामा विराजमान झालेले आहेत. लक्षात घ्या, आज महाराज असं का होतं आहे की मला आता प्रत्येक व्यक्तीमध्ये मामाचं दर्शन दिसतं, प्रत्येक व्यक्तीमध्ये मामा दिसत आहेत. आणि खऱ्या अर्थाने आज वालंग मंडळ रुकडीचं पाहिल्यानंतर आज खऱ्या अर्थाने हृदय भरून आलं. पुन्हा पुन्हा या दरबारामध्ये या रुकडीकरांचं दर्शन व्हावं. नवे नवे या रुकडीकरांचं जे वालंग नृत्य आहे ना, महाराष्ट्रात तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात तर आहेत. फुलजयंतीच्या त्या ठिकाणी उत्सवामध्ये पटणकडोलीच्या विठ्ठल बिरदेवाच्या आणि आरेवाडीच्या बिरोबाच्या आणि सर्व असणाऱ्या जिथं जिथं वालंग मंडळाचा हा कार्यक्रम असतो ना, तिथं जग जाहीर आहे. हे रुकडीकर म्हटलं की नाद करायचा नाही त्या वालंग मंडळाच्या. अशा वालंग मंडळाच्या चरणावरती नतमस्तक करून मामांच्या दरबारामध्ये विराजमान झालेल्या सर्व भाविकांच्या चरणावरती नतमस्तक होऊन आमचे बघा नंबर 4चे कारभारी बाळूमामा शिनगारे यांच्या चरणावरती नतमस्तक होऊन समस्त सर्व आचारी कारभारी मेंढके मामा, सर्व तळावर राबणारे सर्वच घटक, इथं असणारे या नारळाच्या वृक्षांनासुद्धा मी वंदन करून या जगाच्या मालकाच्या दरबारात आमचे चोपडे पाहुणे असतील सर्वच, इथं टाळकरी माळकरी आबालवृद्ध सर्वच जण आहेत. सर्वांचाच एकदाच सगळ्यांचा कृपया आज मला माफ करा की नामोल्लेख येणार नाही. खरं तर आम्हाला इकडे मुसळे साहेबांच्या माध्यमातून इकडे निरोप आला. त्यांची एक तळमळ होती की जगाच्या मालकाच्या दरबारामध्ये तुमची एक सेवा होऊ द्या. असो, असा दुग्ध शर्करा योग आज या निमित्ताने इथं आपल्याला अनुभवायला मिळणार आहे. लक्षात घ्या, तुम्ही संत माय बाप कृपावंत, कायमी पतित कीर्तिवान अवतार तुम्हा धराया कारणे उद्धराया जन जड जीव, वाडावया सुख भक्तिभाव धर्म कुळाचार नाम विठोबाचे तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी तैसे तुम्ही जगी संत जन. या अभंगाच्या जगाचे जगद्गुरू असणारे संत तुकाराम महाराजांचा हा 4 चरणाचा अभंग आहे. अभंग तुकाराम महाराजांचा आहे. तुकाराम महाराजांच्या काव्याची जेवढी उंची होती तेवढी जगाच्या पाठीवर उंच पातळीचं काव्य आज तागायत या जगाला अनुभवायला मिळालं नाही. त्या संत तुकाराम महाराजांच्या चरणी दंडवत. आज सावित्रीबाई फुलेंचं नाही का आज जयंती, त्या मातेला सुद्धा, ज्या मातेने माझ्या महिला भगिनीच्या हातामध्ये पाटी पेन्सिल दिली, स्वतःचा खडतर असा प्रवास त्या ठिकाणी जगाला दावून दिला, परंतु जग हे अवघं शहाणं करून सोडलं. संतांचं म्हणणं आहे, हे जे जे आपणाशी ठावे ते इतराशी सांगावे, अवघे शहाणे कळून सोडावे सकळ जन. या उक्तीप्रमाणे त्या मातेने त्या अखिल असणाऱ्या स्त्री जातीचा त्या ठिकाणी आपल्या मानव जातीचा उद्धार केला. त्या मातेला नमन. आमचे सर्व राबणारे सेवेकरी सर्वच जण सगळ्यांच्या चरणी नतमस्तक. 4 नंबरचा बघा म्हणजे आमच्या हृदयाचा ठाव आहे. इथला प्रत्येक व्यक्ती, इथला आमचा कारभारी मामा असतील, आमचा अक्षयदादा असेल, आचारी, तर सगळीच माणसं, भाऊजी सगळी माणसं नवे. तर मला काल आठवण आली होती म्हणून सगळ्यांच्या आठवणीचा फोटो मी, कारभारी मामा, मंगू मामा, त्यांची आई, सगळ्यांचा मागच्या तळावरचा फोटो मी आठवण आली म्हणून सहज स्टेटसला ठेवला. कारण ही जगाच्या पाठीवर अशी माणसं आहेत. अहो, जगाच्या पाठीवर ह्या मुक्या प्राण्यांचा दिंडी सोहळा घेऊन जाणारा जगाचा मालक माझा बाळूमामा होता, परंतु बाळूमामांच्या नंतर हा सगळा प्रवास जो चालवला ते कारभाऱ्यांच्या माध्यमातून मंगू मामा असतील, सर्वच तळावरची आधार देणारी तळावरची ही सगळ्यात मोठी माणसं आहेत. आणि त्यांच्या माध्यमातून हा सगळा सोहळा चालू आहे. असाच आनंदाचा सोहळा अखंड जगाचे मालक चालवणार आहेत. आपण त्या गाडीत बसलेलो आहे. आपण त्या गाडीत बसल्यानंतर फक्त आपण सीट बेल्ट लावून बसायचं आहे. आलं का लक्षात? सीट बेल्ट लावून म्हणजे सगळे नियम आचरण करून आपण त्या ठिकाणी. सगळ्या भाविकांना एक विनंती, आज उद्या परवा 4 दिवसांनी इथं अजून काही दिवस तळ राबेल. तळावर मेंढी माऊलीची सेवा होईल, वारकऱ्यांची, येणाऱ्या टाळकऱ्या माळकऱ्यांची होईल. माझ्या मेंढक्या बांधवांची सेवा करणं गरजेचं आहे. आणि
तळावर येत असताना सर्व भाविकांना विनंती, या दरबाराच्या आवारामध्ये मग आपण आपली पादत्राणे चप्पल बूट काहीच आणू नका, कारण हा अतिशय पवित्र असा ज्या ठिकाणी तुम्हाला आम्हाला स्वर्ग माहीत नाही, परंतु माझं एक वाक्य तुम्ही लिहून ठेवा. जगाच्या पाठीवर अशा कलियुगामध्ये इतकी अराजकता आहे, इतकं नाही का, वास्तविक पाहिलं तर इतकं अराजकताने हे सगळं जग भरलंय. आज नवनवीन गोष्टी ऐकायला मिळतात, परंतु एक गोष्ट तुम्ही ऐकायला जरूर विसरू नका. जगाच्या पाठीवरचा जिवंत स्वर्ग जर तुम्हाला बघायचा असेल ना, हे माझ्या संत सद्गुरू बाळूमामांच्या तळावरती एक वेळ तुम्ही आरतीच्या वेळेस या आणि इथल्या आरती सोहळ्याचा, इथल्या भंडाऱ्या प्रसादाचं त्या ठिकाणी तुम्ही प्राशन केल्यानंतर जी तृप्ततेची ढेकर आहे ना, तो आज कलियुगातला या ठिकाणी स्वर्गात येणारा ब्रह्मानंद आहे. लक्षात घ्या. बोला बोला बाळूमामांच्या नावानं, बोला बोला मेंढी माऊलीच्या नावानं, जय बाळूमामा, जय बाळूमामा. तुम्ही संत मायबाप. खऱ्या अर्थाने महाराजांनी सांगितलं की तुम्ही संत मायबाप. हे बाळूमामाला संत म्हणावं की देव, हा प्रश्न त्या ठिकाणी महाराज उभा राहतोय. जगाच्या पाठीवर संत आहेत, जगाच्या पाठीवर देव आहेत, परंतु देव म्हणावं तर मामांकडे कुठलंही असं वास्तविकतेचं चित्र आपल्याला दिसत नाही. मामाकडे पाहिल्यानंतर मामाला देव कसं म्हणावं. माझा रांगड्या अवतारातला, माझ्या धोतर फेट्यातला, माझा जगाचा मालक ज्यावेळेस तुमच्या आमच्या समोर येतो ना, हे मळकं धोतर आहे, 3 गुंड्याचा शर्ट आहे आणि असणारी कांबळ घोंगडी माझ्या मामाच्या खांद्यावर आहे, हातामध्ये काठी आणि पायामध्ये पायतान आहे. जगाचा मालक माझा बाळूमामा जर पंच रस्त्याने चालायला लागला ना, हे मामाच्या पायतानाचा आवाज ऐकून त्या ठिकाणी येणारे वाटसरू कान देऊन त्या ठिकाणी आवर्जून थांबायचे आणि मामा आलं वाटतं असं म्हणून त्या ठिकाणी मामाच्या पायी लोळंग घ्यायचे. एवढे मामाच्या पायतानाचा आवाजच तसा, केरव्याचा चर्मकार माझ्या मामाची पायताना नेहमी बांधायचा. कर 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 असा आवाज देणार. जगाच्या पाठीवर जर पायतान असेल तर शंभू छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात नाही, परंतु शिवशंभू भोळ्या शंकराच्या अवताराने या भूतलावरती त्या ठिकाणी ज्या पदपर्शाने 52 आदमापुरुषांची भूमी पवित्र झाली, मेतक्यासारखं तीर्थ त्या ठिकाणी उदयाला आलं. माझा अकोळ माझ्या जगाच्या मालकाचं जन्मगाव आहे, परंतु जन्मगावात त्या ठिकाणी माझ्या जगाच्या मालकाचा थोडासा भाऊबंदकीचा प्रश्न आणि भाऊबंदकीचं त्या ठिकाणी असणारा मामाचा तिथं गोतावळा कमी असल्यामुळं मामाचा जिव्हाळा इथं आदमापूरकडे लागला. मामाचं वास्तव्य आदमापूरला झालं आणि त्याच दरम्यान जगाच्या मालकाचा हा प्रवास सुरू झाला. तुम्हाला मामाचं चरित्र माहीत आहे, तुम्हाला मामाच्या अनेक गोष्टी माहीत आहेत, तुम्हाला मामाच्या अनेक दाखले पण माहीत आहेत. तुम्हाला मामाने हा जगाच्या पाठीवर असणारा भोळ्या शिव शंभूचा अवतार आणि मामांच्या त्या ठिकाणी असणाऱ्या सुंदरा मातेच्या पोटी मामांचा जन्म, याचं तुम्हाला मी गुह्य सांगतो. जगाच्या मालकाच्या आई असणारी सुंदरा माता इतकी पवित्र कुशीची आई जगाच्या पाठीवर झाली. छत्रपती शिवाजी महाराजांची जिजामाता आहे, तुमच्या आमची पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर आहे, आजच्या त्या ठिकाणी सावित्रीबाई फुले आहेत. इतक्या पवित्र माता या भारताच्या असणाऱ्या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये जन्माला आल्या आणि अख्खा महाराष्ट्र त्या ठिकाणी विकासाच्या उंबरट्यावर, आनंदाच्या डोहामध्ये आणि असणाऱ्या चिरकाल टिकणाऱ्या आनंदामध्ये आपल्याला इथं घडून जावं लागतं. एवढं मोठं सामर्थ्य त्या माता माऊलींच्या अंगी बांधलं असल्यामुळं, सामर्थ्य बांधलं नाही अंगी असावं लागतं. मूळ तर कुळाचार कुलधर्म पाळणारी एखादी माता ज्यावेळेस या भूतलावरती जन्माला येते ना, हे ते आपल्या पाडसाला असेल, आपल्या पिलाला असेल, आपल्या बाळाला असेल, आपल्या प्रत्येक अपत्याला जन्म देताना खऱ्या अर्थाने या भूमीचा उद्धार करणारा, त्रिलोकामध्ये झेंडा रोवणारा त्या ठिकाणी पुत्र त्या ठिकाणी जन्माला घालत असते. आणि तशीच माझी सुंदरा माता आहे. जगाचे मालक संत सद्गुरू बाळूमामा सुंदरा मातेच्याच कपोटीला जन्माला. त्याचं एक कारण आहे की सुंदरा माता त्या ठिकाणी हलसिद्धनाथ आप्पाच्या वाडीच्या असणाऱ्या हलसिद्धनाथ आप्पाची भक्त होती. सकाळचा पाण्याचा घोट सुद्धा त्या ठिकाणी हलसिद्धनाथाचं दर्शन घेतल्याशिवाय, पूजा मार्जन केल्याशिवाय घेत नव्हती. अशी पवित्र अशी तिची पूजा आणि नित्य पाठ होता.
मला सांगा, आपण हरिपाठाला बसलो तरी महाराज 4 वेळा पाठीमागे वळून पाहतोय, परंतु माझी सुंदरा माता ओल्या पडद्याने दररोज त्या ठिकाणी जगाच्या मालकाच्या असणारे त्या हलसीनाथ आप्पाची सेवा करायची. हे हलसीनाथ आप्पा, आप्पाच्या वाडीत असणारं कुलदैवत, आणि त्या कुलदैवताचा बघा त्या मातेवर असा प्रभाव झाला. त्या मातेच्या उदरी जगाचे मालक माझे संत बाळूमामा नव्हे तर आजचा चालता बोलता सूर्य म्हटलं तरी त्या ठिकाणी मामाला वावगं ठरणार नाही. तुम्ही म्हणणार सूर्य का? अहो, ज्या अंधाऱ्या रात्रामध्ये मामा जिथं पाऊल टाकतो तिथं तेज निर्माण होत आहे. हे जगाच्या मालकाची ताकद जर तुम्हाला सांगायचं झाली महाराज, तर ताकद या विश्वाला ब्रह्मांडाला त्या ठिकाणी व्यापून घेणारी ताकद आहे. मामा क्षणार्धात त्या ठिकाणी आकाश एवढे व्हायचे, मामा क्षणार्धात त्या ठिकाणी सागराचं पाणी व्हायचे, आगीचा डोम व्हायचे. सुईच्या टोकावर नृत्य करणारी एखादी जागा असाईल ना, तिथपर्यंत मामाची मजल असायची. परंतु माझा जगाचा मालक गरीबड्या रूपामध्ये कधीही कुणाला वेशाने नाही, कधीही कुणाला त्या ठिकाणी माझं देवपण माझ्या मामाने कधीही आज तागायत मामाच्या नंतर आपल्याला मामाला देव केलं, परंतु आज तागायत मामाने स्वतःहून कधी कुठे सांगितलं नाही की मी देव आहे, माझ्या तुम्ही पायावरती या, मी तुम्हाला असं करतो तसं करतो, अजिबात सांगितलं नाही. आज पण तुम्ही कारभारी मामा आहेत, मंगू मामा आहेत, तिथं तळावर राबणारी रुकडीकर मंडळ आहेत, बालक मंडळ आहेत, त्यांना कुणालाही विचारा, जगाच्या मालकाने आजपर्यंत आपलं देवपण कधी कुणाला सांगितलं नाही. मामाच्या पायावर जर एखादा आला तर हे सुकायच्या उठ हो बाजूला, झालंच नव्ह तुझं पळ तिकडे, असं अंगावर भंडारा टाकून मामा त्या ठिकाणी फटचिन्नी बाजूला करायचा, असा एवढा मामाचा स्वभाव त्या ठिकाणी धारदार होता. मामाला बघितलं तर त्या ठिकाणी मेंढके त्या ठिकाणी गर्भगळीत होईल इथपर्यंत त्यांची भीती मामाला बघितल्यानंतर असायची. परंतु जगाचे मालक दिसायला जरी अशा गडीबऱ्या रूपामध्ये दिसत असले, माझ्या मामाचा पेहराव जर बघितला, खऱ्या अर्थाने मामाचा पेहराव बघितला तर खांद्यावर घोंगडी आणि डोईवर जो फेटा आहे मामाच्या, गुलाबी गुलाबी मामाचा फेटा, गुलाबी गुलाबी मामाचा फेटा, हे गुलाबी गुलाबी मामाचा फेटा, गुलाबी गुलाबी मामाचा फेटा, हाती पाटी पाटी भरभर गुलाबी गुलाबी मामाचा फेटा, गुलाबी गुलाबी मामाचा फेटा, गुलाबी गुलाबी मामाचा फेटा, गुलाबी गुलाबी मामाचा फेटा, काशीचा विश्वेश्वर शिव शंभूचा अवतार, रानवने माळ रान राखी तो पेंडर, 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 गुलाबी गुलाबी मामाचा फेटा, गुलाबी गुलाबी मामाचा फेटा, गुलाबी गुलाबी मामाचा फेटा, गुलाबी गुलाबी मामाचा फेटा, मामाचा पेहराव त्या ठिकाणी डोईवरती फेटा आहे, हातामध्ये त्या ठिकाणी काटे आणि असणारा मामाचा असा साध्या वेशामधला पायामध्ये पायतान आहे. जगाचे मालकाने मला सांगा, मामाला हत्तीला घेऊन सुद्धा तुमच्या तळावर मामाला येता आलं असतं. वाघाचा सुद्धा त्या ठिकाणी जबड्यात हात घालून मामाने त्याला कानाला त्या ठिकाणी कानपिळी टाकून सुद्धा वाघ सुद्धा इथं मामाने डांबून या तळावरती ठेवला असता. परंतु मामाने जे हाती शस्त्र घेतलंय ना, माझी मेंढी माऊली जगात श्रेष्ठ आहे, लक्षात घ्या. जगाच्या पाठीवर माझ्या मेंढी माऊलीचा प्रवास करत असताना लक्षात घ्या, जगाच्या या भूतलावरती, या जीवसृष्टीमध्ये, या भूतलावर जेवढे पण प्राणी आहेत बघा, एकच प्राणी सोडला ना तर सगळे प्राणी त्या ठिकाणी नतमस्तक होऊन, लीन होऊन, नम्रतेने या जगाच्या पाठीवर त्यांचा प्रवास आहे. मिळेल ते खातात. जनावरांना जर आपण दावणीला वैरण टाकली तर वैरण खातात, घास टाकलं तर घास खातात, मका टाकली तर मका खातात. कुठल्याही पद्धतीची त्यांच्याकडे उर्मी नाही. चांगल्या 5-50 लाखाच्या
तबेल्यामध्ये एखादा घोडा असू द्या, तो घोडा सुद्धा कधी ऊर काढत नाही. परंतु का कुणाष्टो या जगाच्या पाठीवर एक प्राणी, असा प्राणी, त्या प्राण्याच्या गळ्यामध्ये दोन महिन्याचं एखादं लॉकेट असेल ना, तर या लोणंदच्या बाजारपेठेमध्ये ऊर काढून फिरतोय, जगाला दाखवतोय. अरे बेट्या, जगाच्या पाठीवर सम्राट अशोकासारखा जगजेता त्या ठिकाणी सिकंदरासारखा राजा होऊन गेला. हे राजाचा एक निरोप होता. माझा पार्थिव देह उचलता तुम्ही स्मशानाकडे घेऊन जाता, त्यांना लक्षात ठेवा, हे माझे या प्रेत यात्रेला जात असताना माझे हात त्या पार्थिवातून बाजूला ठेवा. जगाला कळू द्या, एवढा मोठा जगाचा जगजेता राजा मोकळ्या हाताने चाललाय. जग कुठेतरी त्याचा दाखला घेईल, जग कुठेतरी त्याचा अनुभव घेईल, जग कुठेतरी लक्षात ठेवल गड्या हो. एवढा मोठा जगाचा जगजेता असणारा राजा मोकळ्या हाताने चाललाय, तुम्ही आम्ही काय घेऊन जाणार आहे. परंतु ते कळणाऱ्याला कळलं, नाही कळणाऱ्याला कळणार नाही, आणि आपण ते सांगून सुद्धा कळणार नाही. ही जगाची रीत लक्षात घ्या. जगाला शहाणं करण्याचा प्रयत्न करू नका. माझ्या मेंढी माऊलीला हाक मारलेली ऐकू येते गड्या हो, हाक मारलेली. परंतु एखाद्या चालत्या बोलत्या माणसाला 2 वेळा आवाज दिला तर माणूस माग वळून पाहत नाही. एवढी माणुसकी त्या ठिकाणी लयाला चालली, एवढी पायदळी आली. जगाचे मालक माझे बाळूमामा लहान पोराने जरी आरोळी दिली ना, तर त्या ठिकाणी त्याच्या चरणावरती नतमस्तक व्हायचे माझे मामा. एवढी मामांची शरणागती, एवढी मामांची लीनता होती. आणि तीच लीनता माझ्या मेंढी माऊलीच्या आहे. मेंढी माऊली तुम्हाला सांगतो, आपल्या सगळ्या गरजा, आपण आता बसलेल्या ठिकाणी आज ज्या आपल्या सगळ्या गरजा आहेत ना, ती एकटी मेंढी माऊली त्या ठिकाणी जगाच्या पूर्ण करते. तरी सुद्धा तिच्या मनामध्ये अभिमान नाही, तिच्या मनामध्ये कुठलाही गर्व नाही, तिच्या मनामध्ये कुठली उर्मी नाही. तिच्या मनामध्ये एकच आहे, लीनता आहे. समोरचा कसाही येऊ द्या, मी सरळ आणि खाली मान घालून बिचारी चालते. पुढनं ट्रक येऊ द्या, एखादा बांध येऊ द्या, एखादा विहीर येऊ द्या, एखादी सायकल येऊ द्या, एखादी मोटरसायकल येऊ द्या, मेंढी माऊलीने कधी 2 पायावर उभा राहून जगाकडे पाहिलेलं बघितलेलं चित्र तुम्ही मला दाखवा. चित्र पाला खाताना, एखाद्या वनस्पतीचं त्या ठिकाणी ही करत असताना ती जरूर उभा राहील, ती तिची गरज आहे. परंतु तुम्ही कुठलंही चित्र दाखवा असं की मेंढी माऊली अशी ताट तिचं वर्तन आहे, ताट तिची असणारी किंमत आहे, ताट असणारी तिच्यामधली उर्मे, ताट असणारे तिचे गुण आहेत, ताट असणारी तिची शरणागती, ताट असणारी तिचं दातृत्व आहे. आणि तसंच काहीसं दातृत्व माझ्या जगाच्या मालकाचं आहे. मामाने तुमचा आमचा संसार थाटण्यासाठी, मामाने तुमचा आमचा उद्धार करण्यासाठी गड्या हो, हा मामाने वेश परिधान केला. मामा म्हणतात कसे, त्या विठ्ठल बिरदेवाने शेळ्या मेंढ्या राखल्या, त्या खंडोबाने, जेजुरीच्या खंडोबाने, त्या ठिकाणी आरेवाडीच्या बिरदेवाने, त्या असणाऱ्या सतोबाने, हे तुमच्या आमच्या कुलदैवतानं गड्या हो मेंढी माऊलीची सेवा करती. मी ती सेवा केली. मी त्या मेंढी माऊलीच्या मुक्या प्राण्याच्या मुखामध्ये 4 घास घातलं म्हणून काय नवल झालं गड्या हो. हे ऐका गड्या हो, माझ्या मेंढी माऊलीची जी सेवा करेल ना, माझ्या मेंढी माऊलीच्या चाऱ्या पाण्याची असणाऱ्या, माझ्या मेंढी माऊलीच्या गवताच्या काडीचं ऋण गड्या हो मी ठेवणार नाही. हा जगात बाळू धनगराचा शब्द लक्षात घ्या. मामा म्हणतात, हे माझ्या तळावरती राबणारा एका महाराष्ट्रातला नाही तर 4 राज्यातून माझ्या तळावरती माझ्या मेंढी माऊलीच्या सेवेसाठी माझे मेंढके बांधव येत असतात. हे त्यांना काही घर नाही, त्यांना काही दाळ नाही, त्यांना काही बंगला नाही, त्यांना काही गाडी नाही, त्यांना काही कुठला फॅक्टरी नाही, कोण मॅनेजर नाही, का डॉक्टर, डिप्लोमा, मेकॅनिकल इंजिनियर, एरोनॉटिकल इंजिनियर, अहो सॉफ्टवेअर इंजिनियर इथं त्या ठिकाणी मामांच्या दरबारामध्ये 1.25 महिन्याची सेवा करायला येतात. विचरा तळावर नित्यनेमाने येणाऱ्या भाविकांना, विचरा तळावरती येणाऱ्या सर्व मेंढके मामांना, अहो मेंढके मामांचा वेश फक्त त्या ठिकाणी अडाणी, लक्षात घ्या. पण जगाच्या पाठीवर जर श्रेष्ठ असेल ना, तर माझ्या मेंढी माऊलीचा मेंढकाय. टाळ्या वाजवा, टाळ्या. माझ्या मेंढी माऊलीची सेवा करत असताना गड्या हो, घरादाराचा तिकडे जाळ झाला तरी माझा मेंढका त्या ठिकाणी घराकडे वळत नाही. ही जगाच्या मालकाची ताळ आहे. जगाच्या मालकाने त्याच वेळ सांगितले, गड्या तू माझ्या मेंढी माऊलीची सेवा करतोय ना, हे
तुझ्या घरादाराची राखण करण्यासाठी तुझ्या घराच्या वळचणीला मी सर्परूपामध्ये बसून त्या ठिकाणी तुझ्या घरादाराची राखण करील गड्या. हे दवा दारूचं म्हणशील, शेतीवाडीचं म्हणशील, तुझ्या पोराबाळाचं म्हणशील, या पिवळ्या भंडाऱ्याच्या प्रमाणे तुझा संसार गड्या पिवळा, संसार तुझा पिवळा केल्याशिवाय हा बाळू धनगर तुला इथून तळावरून सोडणार नाही गड्या. लक्षात घे. हे जगाचा मालक. दुसरे एक वाक्य ऐका, जगाचं मालकाचं वाक्य ऐका. मामा म्हणतात, हे गड्या या तळावरती राबताय ना, तुम्ही माझ्या मेंढी माऊलीची सेवा करताय ना, तुम्ही माझ्या मेंढी माऊलीसाठी अहोरात्र त्या ठिकाणी तळमळीने इथं सेवा करताय ना, इथल्या प्रत्येक घटकाचं त्या ठिकाणी मोक्षाचं काम मी घेतलंय. हे गड्या हा बाळू धनगर या ओशाळ मारणावरती तळ टाकळून बसलाय गड्या. हो घोंगडीवर गड्या हो तुमचं नशीब लिहतोय. घोंगडीवर बसून मी नशीब लिहतोय. कुणाला कुठं पाठवायचं, कुणाला कुठं न्यायचं, कुणाला कुठं घालायचं हे जगाच्या मालकाला माझ्या बाळू मामाला माहीत. मामा जरी तुम्हाला आता इथं मूर्तीमध्ये दिसले, मामा जरी तुम्हाला एखाद्या मेंढक्यामध्ये दिसले, मामा जरी असणं आजोबांच्या रूपामध्ये दिसले, तर गड्या हो ते मामा आहेत. मामाचा एक दाखला तुम्हाला सांगील, एक नाही महाराज 1000 पुरावे देऊन सांगील की जगाचे मालक माझे बाळू मामा इथं अवतीर्ण होतात. बाळू मामा कीर्तनाला या हो, बाळू मामा कीर्तनाला या, आम्हावरी कृपा करा हो, कृपा करा हो, कृपा करा हो, कृपा करा हो. बाळू मामा कीर्तनाला या, बाळू मामा कीर्तनाला या, आम्हावरी कृपा करा हो, कृपा करा हो, कृपा करा आम्हावरी कृपा करा. बाळू मामाचा महिमा खरे, होईल त्याचा होईल उद्धार, त्याचा होईल उद्धार, होईल त्याचा होईल उद्धार. पिवळा भंडारा, पिवळा भंडारा कपाळीला हो, आम्हावरी कृपा करा हो, कृपा करा हो, कृपा करा हो, कृपा करा हो. आम्हावरी कृपा सुनावो, कृपा सुनावो, आम्हावरी कृपा सुनावो, कृपा सुनावो, कृपा सुनावो, कृपा सुनावो, आम्हावरी कृपा सुनावो. बोला 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 वंचन म्हणा. हे जगाच्या पाठीवर माझा मामा सावकार आहे. लक्षात घ्या. या लोणंदच्या कुठल्याही पतपेढीमध्ये जावा, सोनाराच्या पेढीवरती जावा, लोणंद मधल्या कुठल्याही एखाद्या बँकेमध्ये जावा, असेल आज काही वर्षाने रकमेचा परतावा काय असेल, त्या रकमेचं त्या ठिकाणी आम्हाला मिळणार व्याज काय असेल, की तुम्हाला बँक काही मर्यादेपर्यंत देईल. पण जगाच्या मालकाच्या दरबारामध्ये, मामाच्या तळावरती, मामाच्या दरबारामध्ये मामाचा संमत माझ्या दरबारामध्ये तू 10 रुपये खर्च केले. 10 किती? 10 रुपये. तसं पाहिलं तर आज 10 रुपयाला कॅडबरी शिवाय दुसरं काहीच येत नाही. चॉकलेट पण मेलेडीचे असतील तर महाराज 4च येतील, बरोबर ना. पण 10 रुपये खर्च केले माझ्या मेंढी माऊलीच्या सेवेकरता, तर गड्या तुझ्या खिशामध्ये 1000ची नोट बंद झाली, परंतु 2 गांधी बाबा बसवायचं काम मी केल्याशिवाय राहणार नाही. जो माझ्या तळावरती 10,000ने खर्च केले, त्याच्या असणाऱ्या पॉकेटमध्ये लाख रुपये आणून ठेवायची ताकद या बाळू धनगराची. कुठनं आणेल, कसा आणेल, कुठनं देईल, कधी देईल सांगू शकत नाही. परंतु जगाच्या मालकाच्या दरबारामध्ये ज्यांनी ज्यांनी सेवा केली, जगाच्या मालकाची माझी मेंढी माऊली ज्या ज्या रानामध्ये गेली ना, त्या रानाचं नंदनवन, त्या रानाचं त्या ठिकाणी सोनं केलं, सोनं. महाराज तुम्हाला अतिशक्ती वाटेल, आज गेले 4-5 वर्ष या दरबारामध्ये या मामांच्या मेंढी माऊलीच्या तळाबरोबर आहे. नित्यनेमाची सेवा करत असताना मामाचा दाखला मी तुम्हाला द्यायला विसरणार नाही. जगाच्या मालकाने एवढ्या लोकांचा उद्धार केलाय, जगाच्या मालकाने एवढ्या त्या ठिकाणी भाविकांचा उद्धार केलाय,
जगाच्या मालकाच्या दरबारामध्ये मामा सांगतात, हे तुमच्या नशिबात असलेलं तुम्हाला मिळेलच, तुमच्या बँकेत असलेलं तुम्हाला वडिलोपार्जित मिळेलच, तुम्हाला असणाऱ्या तुमच्या हिमतीवर मिळेलच, पण जी गोष्ट तुमच्यासाठी अशक्य आहे, जी गोष्ट तुम्हाला त्या ठिकाणी नौकी आहे, जी गोष्ट तुमच्या स्वप्नात त्या ठिकाणी आवेश करणार नाही ना, तो तुमच्या पुढं मांडण्याची कृपा फक्त हा बाळू धनगर करेल. लक्षात घ्या, जी गोष्ट तुम्हाला माहीत नाही ना, ती तुमच्या अचानक पुढं आणून ठेवण्याची कृपा कोण करणार आहे? हा जगाचा मालक करणार आहे. बोला बोला बाळू मामाच्या नावानं सांग भले. कृपा आहे. माझ्या मेंढी माऊलीची सेवा करताय ना, 1.25 दिवस करा, 5.25 दिवस करा, 1.25 महिना करा, 1.25 वर्ष करा. इथं 10 वर्ष घराचं त्या ठिकाणी तोंड बघितलं नाही, दार बघितलं नाही, शेतीवाडी बघितली नाही, घराचा उंबरा न ओलांडणारी मंडळी आज मी डोळ्यासमोर पाहतोय. इतकी दरबारामध्ये सेवा आहे, इतकी मेंढी माऊलीचं एक कोकरू साधं, एक कोकरू आजारी पडलं ना, हे आमचं कारभारी सैरभर होतात. आमच्या कारभाऱ्यांना अन्न पाणी गोड लागत नाही. कारभाऱ्यांना विचारलं, कारभारी तुम्ही कुठे आहे? तर कारभाऱ्याच्या शब्दाला त्या ठिकाणी शब्द फुटत नाहीत. मेंढी माऊलीच्या चाऱ्याची सोय, मेंढी माऊलीच्या त्या ठिकाणी बसण्या उठण्याची सोय, माझ्या पोटच्या पोराप्रमाणे पोराबाळाप्रमाणे मेंढके मामांना जे सांभाळतात ना, ते कारभार आहेत. लक्षात घ्या, त्यांचं दुखणं खोपणं असेल, त्यांचा घरदार प्रपंचावर त्या ठिकाणी कृपा करण्यासाठी मामांना दररोज विनवणी करणारे आमचे कारभार आहेत. हे पाठीमागच्या एका तळावरती पंधरेच्या ठिकाणी हनुमानवाडीच्या इथं तळ होता. मेंढ्या माऊलीची तळावरती आगमन होत असताना महाराज, एका दारुड्या माणसाने माझ्या मेंढके बांधवाच्या पायावरती त्या ठिकाणी गाडी घातली. पाय फ्रॅक्चर झाला. असाच त्या ठिकाणी तळावर येण्याच्या टायमिंगला 6:30च्या दरम्यान हा उद्योग वाढला. परंतु हातातली कामं ठेवून त्या ठिकाणी तळावरचं सगळं आवरायचं ठेवून माझ्या कारभाऱ्यांनी त्या ठिकाणी गाडी काढली आणि बारामतीमध्ये रुपनर हॉस्पिटलमध्ये ते पेशंट ॲडमिट केलं. 8-10 दिवस चक्रा चालू होत्या. पेशंट बरोबर पूर्वत झाल्यानंतर त्या ठिकाणी गावाकडे पाठवून दिलं. मला सांगायचं एवढं की पोटच्या पोराला त्या ठिकाणी विसरलं जाईल, परंतु जगाचे मालक ज्या दरबारामध्ये तिथं सेवा करत असताना कारभारी असू दे, इथले सर्वच मंडळी त्या ठिकाणी कुणाला जेवला का झोपला का असं मेंढक्यांना विचारणारं जगाच्या पाठीवरचं एक दैवत आहे. तुमच्या आमच्या घरामध्ये सुद्धा आपल्याला कधी विचारलं जात नाही की जेवण झालंय का, परंतु या तळावरती येणाऱ्या सर्वांचा म्हणण्यापेक्षा हे जगाच्या मालकाच्या दरबारामध्ये 18 पगड जातींचा हा जो सोहळा, हे स्नेहसंमेलन जमलंय ना, हे ते पाहून माझ्या मामाला इतका आनंद होतोय, इतका त्या ठिकाणी आनंद मामाचा ऊर भरून येतोय. मामा म्हणतात, हे माझ्या दरबारामध्ये तुम्ही आदमापूरला त्या ठिकाणी भंडारा उत्सवाला येताय ना, हे आज माझ्या आदमापूरमध्ये महाराष्ट्र शासनाचा त्या ठिकाणी मी आभार मानतो. गेल्या वर्षी त्या ठिकाणी या दरबारामध्ये महाराष्ट्र शासनाने आदमापूरला त्या ठिकाणी नवनिर्मित चेहरा त्या ठिकाणी माझ्या आदमापूरचं रूपणं त्या ठिकाणी बदलण्यासाठी 750 रुपये नाही, 7,500 रुपये नाही, 7.5 लाख रुपये नाही, 750 कोटींचा निधी उपलब्ध करून दिला. माझ्या मामाच्या दरबारामध्ये येणाऱ्या भाविकांच्या दरबारामध्ये येणाऱ्या सगळ्या भाविकांची प्रसादाची, राहण्याची, खाण्याची, पिण्याची, पाणी पिण्याची शुद्ध आणि पिण्याची म्हणले एखाद्याला लगेच वेगळं स्टेशन आठवेल, परंतु या दरबारामध्ये फक्त आणि फक्त शुद्ध जल म्हणजे आरोग्यम वॉटर त्या ठिकाणी मिळतं. ते पण मामांच्या कारभारांच्या परवानगीने इथल्या असणाऱ्या सबस्टेशनवरून आणलेलं शुद्ध फिल्टरचं पाणी माझ्या मेंढी माऊलीला, माझ्या मेंढके बांधवांना, येणाऱ्या भाविकांना मिळतं. एवढी काळजी त्या ठिकाणी घेतात आणि असा 750 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला. मामाला माझं असं सांगणं आहे का नाही, हो ए मामा, आम्ही तुमच्या तळावर अहो रात्र मामा, अहो रात्र आमच्या काळजाच्या ठिकऱ्या झाल्या ना मामा, तिथं दानपेटीत जावा, डायरेक्ट मामांना प्रसाद मिळेल. बोला बोला बाळू मामांच्या नावानं सांग भले. मामांना माझं एवढं सांगणं आहे, मामा महाराष्ट्र नाही 4 राज्यातून तुमच्या दरबारावरती तुमच्या पायावर लोळंग घेण्यासाठी जगातला एकही माणूस असा शिल्लक नाही त्यांना बाळू मामा माहित नाही. एकाही मोबाईलवरती आज
मी इथं सांगेल 500च्या 500 मोबाईलवरती मामांचा स्टेटस असेल, मामांचं चित्र आहे. हे येडेत का तुम्ही? या जगामध्ये सगळी वेडीत का लोक? 2 रुपयाचं चॉकलेट दिल्याशिवाय गड्या लहान बाळ इकडे ये म्हणलं तर येत नाही. आणि या मामाच्या या बाळू धनगराच्या तळावरती एवढी गर्दी कशाला होती गड्या? सांगशील का? ओ महाराज सांगा ना तुम्ही, तळावरती गर्दी का होती? आज सांगायत माझ्या मामाने, आज सांगायत मामाने माझ्या या तळावर येणाऱ्या भाविकांच्या मनातली कल्पना, मनात कुठला तुम्ही जिथं पायतान काढताना तिथंच मामा त्या ठिकाणी ओळखतात. तुमच्या मनातल्या कल्पना जर चांगल्या असतील ना, त्यांना मूर्त स्वरूप देण्याचं काम हा जगाचा मालक बाळू मामा करतो. लक्षात घ्या. मामाचं म्हणणं आहे, गड्या तुमची जहागिरी, तुमची फुगीरी तुमच्या पायतानापाशी तिचा जाळ करा आणि नंतरच माझ्या दरबारामध्ये प्रवेश करा. हा बाळू धनगर तुम्हाला त्या ठिकाणी मांडीवर घेतल्याशिवाय राहणार नाही, तुमच्या मनाचा ठाव घेतल्याशिवाय राहणार नाही. तुमच्या हिताच सांगतोय गड्या हो. या मेंढी माऊलीचं म्हणजे प्रत्येक असणाऱ्या या लक्ष्मीचं तुम्ही त्या ठिकाणी लक्ष्मीची सेवा करा. लक्ष्मीची सेवा करत असताना त्या ठिकाणी नारायणाला विसरू नका. नारायणाला म्हणजे सूर्यनारायणाला नमस्कार करताना माझ्या मेंढी माऊलीची सेवा करायची ना गड्या हो. इमाने इदवारे नैतिकता पाळून जर माझ्या मेंढी माऊलीची सेवा केली ना, घरादाराचं नव्हे, परिसराचं नव्हे, या ब्रह्मांडाचं सोनं करण्याची ताकद या बाळू धनगरामध्ये. लक्षात. या जगाच्या पाठीवर सोन्याची किंमत किती तुम्हाला माहित आहे? सोन्याची किंमत किती माहित आहे? परंतु मला सांगा, सोन्याची किंमत तुम्हाला माहित आहे? आता मकर संक्रांतीचा सौभाग्याचं लेण्याचा सण त्या ठिकाणी 8, 10, 15 दिवसावरती आलाय गड्या हो. या माता माऊलीच्या असणाऱ्या पेहरावमध्ये तशी लक्ष्मीचं रूप आहे, तसं सौभाग्यवती जर नटली ना, देवाला जर त्या ठिकाणी हळदी कुंकवाचं त्या ठिकाणी ओसायला जर ती माता माऊली जर निघाली ना, माझी आई बहीण त्या ठिकाणी निघाली ना, अशी रूपवान स्त्री दिसते ना, तसं जगाच्या मालकाचा पिवळा भंडारा आल्यानंतर वैकुंठ भूमी नाही, त्रिकाळ म्हणजे तिन्ही लोकातले जर तुम्ही अलंकार प्राशन केल्यानंतर, अलंकार प्राशन करत नाही, सुवर्ण अलंकार त्या ठिकाणी सुवर्ण आपण लहान मुलांना देतो बघा, दिला पण असेल कुणी तर, सुवर्ण प्राशन केल्यानंतर जसं आत्मिक त्या ठिकाणी समाधानाबरोबर ते कांती सुधारते, कांती म्हणजे त्वचा सुधारते, त्याचप्रमाणे या तिन्ही लोकातला अलंकार ज्यावेळेस तुम्ही परिधान कराल ना, त्याची बरोबरी फक्त या पिवळ्या भंडाऱ्याची. लक्षात घ्या. एवढा मोठा अनुभव आहे. आणि मामाने त्याच काळात 1934 मध्ये 32च्या दरम्यान चिकोत्रा नदीच्या पात्रामध्ये तिथं मेतक्याला भंडारा सुरू केला. आणि या भंडारा उत्सवामध्ये मामाने भंडारा सुरू का केला हे ऐका. भंडारा सुरू केला, लोकमान्य टिळकांनी त्या ठिकाणी गणेश उत्सव सुरू केला. माझ्या सावित्री मातेने आज त्या ठिकाणी शाळा सुरू केला. पहिली पुण्यातली शाळा त्या ठिकाणी असणाऱ्या त्या वाड्यामध्ये सुरू केली आणि आज त्या ठिकाणी महिला शिक्षित झालेली दिसते. तसं मामाने त्या काळात माझा भंडारा उत्सव सुरू केला. 18 पगड जातीचे लोक एका येऊ लागले, गुन्ह्या गोविंदाने नांदायला लागले, गुन्ह्या गोविंदाने विचार एकमेकांचं गमन व्हायला लागलं आणि वैचारिक क्रांती झाली. माणूस सुधारला, माणसाचा वेश सुधारला, जगाच्या पाठीवर सगळं सुधारलंय गड्या हो, सगळं. फक्त एक गोष्ट लक्षात घ्या, या जगाच्या मालकाच्या दरबारामध्ये फक्त नीती तुम्ही साफ ठेवून या. त्या ठिकाणी तुमचं मामाकडून घेऊन जाण्याचं पाप केवढं असेल मी सांगू शकत नाही. लक्षात घ्या. मामा म्हणतात मी येतं द्यायला बसलोय गड्या हो, द्यायला बसलोय आणि फक्त देतच आलोय. जगाच्या पाठीवर मामाला जर संसार करायचा असता, पोटच्या पोराचा विचार केला नाही गड्या हो. या बाळू धनगरानं स्वतःच्या संसारावर तुळशी पत्र ठेवलं, रस्त्यावर उतरला. माझा मेंढी माऊलीची सेवा करण्याच्या निमित्तानं हाच काशी विश्वेश्वर आहे, हाच त्या ठिकाणी पंढरीचा पांडुरंग आहे आणि हाच त्या ठिकाणी असणारा हलसिद्धनाथ अप्पाचा त्या ठिकाणी गुरुवंश असणाऱ्या मुळे महाराजांच्या कृपेने उद्धार झाला. आणि मामा असेच ओशाळ मारणार होती. मेंढी माऊलीची सेवा करत असताना आकाशवाणी झाली. आकाशवाणी काय झाली लक्षात घ्या. बाळू धनगरा, तुला जगाचा उद्धार करायचा म्हणतोय ना, तुला स्वतःचा उद्धार करायचा म्हणतोय ना, तुला गुरु करून घ्यावं लागेल.
मामाने त्याच वेळेस नकार दिला. मी गुरु बिरू काय करत नसतो, मला गुरु करायचं नाही. मी जर गुरुच्या शोधात गेलो तर माझ्या मुक्या जनावरांचं काय होईल, माझ्या शेळी मेंढीच्या चाऱ्याचं काय होईल, मला ती सगळी भ्रांत पडेल. मला गुरु नाही, मला गुरु काही नको. हीच माझी मेंढी माऊली माझा गुरु आहे. हीच माझी मेंढी माऊलीची सेवा भगवंताने पांडुरंगाने पूर्ण करावे. बाळा पायावर मला एक सांगायचंय की मामाने गुरुच्या शोधात गेले नाहीत, परंतु जगाचे मालक बाळूमामांचा गुरु बघा. मुळे महाराज मामांचे गुरु स्वतः गोसावी रूपात देवदूत आले. मामांचे त्याने सत्व पाहिले. अवघड विहिरीचे पाणी पाजता प्रसन्न होऊन आशीर्वाद देता असा आरतीमध्ये प्रत्यय आलेला आपल्याला पाहायला मिळतो. मामा ओशाड मारणावती मेंढी माऊलीची सेवा करत असताना गुरुचं अचानक आगमन झालं. दुसऱ्या प्रहरामध्ये पाण्याची मागणी केली. पाणी मामाने त्या गुरूंना त्या ठिकाणी अवघड विहिरीतून शेंदून पाणी त्या गडव्यामध्ये लोट्यामध्ये पाणी आणून भरून दिलं. गुरु पाणी पिऊन प्राशन झाल्यानंतर त्या ठिकाणी तृप्ततेची मावा डेकर दिली. आणि डेकर देत असताना गुरुने आशीर्वाद जो दिलाय ना, हे मामाला जो आशीर्वाद दिलाय ना, जगाच्या पाठीवर आजपर्यंत एकाही गुरुने एकाही शिष्याला न दिलेला आशीर्वाद म्हणजे मामाना 8 प्रकारच्या सिद्ध्या. मामा त्या ठिकाणी क्षणार्धात त्या ठिकाणी आकाशावर क्षणार्धात हजारो किलोमीटरचा प्रवास मामा त्या ठिकाणी करून यायचे. क्षणार्धात त्या ठिकाणी दिसेना सेवायचे. क्षणार्धात आगेचा डोम व्हायचे. जगाच्या पाठीवर एवढ्या सिद्ध्या प्राप्त होणारा एवढा मोठा संत म्हणजे माझा बाळूमामा आहे, लक्षात घ्या. हे बाळूमामाच्या तळावरती राबणाऱ्या मेंढक्यांचं तुम्ही पावसात बघायला, पावसात हे 2 पायावर बसून त्या ठिकाणी तुकडा खातात, 2 पायावर बसून त्या ठिकाणी जेवण करतात. झोपायची तर माझ्या मेंढी माऊलीच्या तळावरती पावसामध्ये सोय नसती गड्या हो, परंतु माझा मेंढक्या माऊला बुजगावनं त्या ठिकाणी अडकवल्यासारखं गोंगडी त्या ठिकाणी खांद्यावरती टाकून अहोरात्र माझ्या मेंढी माऊलीची सेवा करतोय. मामा या मेंढक्याचा उद्धार कर मामा. आमचं उभं आयुष्य तुझ्या चरणावरती, आमचं आयुष्य तुझ्या चरणावरती त्या ठिकाणी लोळंगत ठेव मामा. माझ्या मेंढी माऊलीच्या सेवा करणाऱ्या माझ्या मेंढका असू द्या. 80 वय म्हणू नका, 75 म्हणू नका, 72 म्हणू नका, 70 वर्षाची आजी माझ्या मेंढी माऊलीची सेवा करते.